नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि अचूकता वाढवण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण हे महत्त्वाचे. जेडबीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे प्रतिपादन. श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण अभियान राबविणार. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीचा उपक्रम. श्री शिवयोगी सिद्धेश्वरांच्या यात्रेची लागली चाहूल. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुदळे बंधू बाराबंदी शिवण्यात झाले व्यस्त. युवकांमध्ये वाढली बाराबंदीची क्रेज. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि अचूकता वाढविण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण हे महत्त्वाचे असते. तसेच शासन कारभारात गतिमानता आणि लोकाभिमुखपणा येण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असावा, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि अचूकता वाढवण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण हे महत्त्वाचे असते. कर्मचारी हा प्रशासनाचा आरसा असतो. त्यामुळे शासन कारभारात गतिमानता आणि लोकाभिमुखपणा येण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असावा, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. मला उशीरच झाला, सकाळीच यायचं होतं, पण म्हटलं मुद्दामूनच दुपारी जावं, म्हणजे कळेल मला फीडबॅक येईल. आज आपण त्या पावनभूमीवरती उभे आहोत. खरं तर श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजे मला ह्या इन्स्टिट्यूटबद्दल जास्त माहिती नव्हती, पण तुमचा प्रवास ऐकला आणि खरंच खूप समाधान वाटलं. कसं होतं ना की पुण्याही लागते. मी याच्या आधी पण म्हटलं होतं कुठेतरी पुण्याही लागते काम करण्याची संधी मिळण्याची. आणि श्री क्षेत्र पंढरपूर म्हणजे माझ्या उभ्या आयुष्यात मला कोणत्या गोष्टीची आठवण होत असेल, वारंवार आठवण होत असेल आणि मला सुख वाटत असेल, तर ते म्हणजे एखादं पुस्तक उघडावं. मला आठवते की मी तुकारामांच्या आणि एकनाथांच्या सगळ्या संतांच्या गोष्टी वाचायची आणि मला खूप छान वाटायचं. मला असं वाटायचं की म्हणजे हे लोक आपल्यामध्ये येऊन गेलेत आणि देव म्हणून गेलेत आणि आपण त्यांना हजारो वर्ष झाले पूजतो आणि त्या भूमीवरती आपण आहोत आणि त्याच्या मागचं संकल्पनाही आपण मला वाटते कुठेतरी शोधली पाहिजे की अशा भूमीवरती संत का येतात. कारण की त्यांना गरजही वाटते आणि त्यांना वाटते की माणुसकीची जी भूमिका आहे ती पुढे न्यावी. आता तुम्हाला वाटत असेल मॅडम एवढं काय बोलताय, आपला विषय काय, बोलणं काय, पण मला तुम्हाला परत म्हणायचंय की पुण्याही असते ह्या भूमीमध्ये राहण्याची ते पैलू, ते व्हॅल्यूज आपल्यामध्ये बिंबवण्याची आणि त्याला जागृतपणे पुढे नेण्याची तो वारसा पण असतो आणि ती जबाबदारी पण असते. ती जबाबदारीची मला वाटतं कुठेतरी एक अपॉर्च्युनिटी मिळाली, ह्याच्यात मी समाधान मानते आणि विषयाला हात घालते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कसं वाटतंय, चांगलं वाटतंय का नाही? नक्की का भीती वाटते? मग ठीक आहे. म्हणजे उद्देश तोच होता की जेव्हा मी अनाऊन्स केलं आणि माझ्या डोक्यात एक संकल्पना असते, म्हणजे ती माझी इतकीच नाही, कोणती गोष्ट नाविन्यपूर्ण नसू शकते. या पृथ्वी तलावरती कोणती गोष्ट नाविन्यपूर्ण नाहीये, ती नैसर्गिक असते आणि ती आपण शोधून वगैरे काहीतरी अभ्यास करून आपल्या पुढे मांडतो. तशीच ती गोष्ट आहे. म्हणजे मी एकटीनं नवीन प्रयोग केला असंही काही नाही. आपले प्रशिक्षण होत राहतात, शिक्षण होत राहतात आणि त्या पद्धतीनेच मी पण हा विचार मांडला आणि असं म्हटलं की परीक्षा घेऊयात. मला असं वाटलं तुम्ही तर रोजच अभ्यास करता की नाही, म्हणून म्हटलं डायरेक्टली घेऊयात. पण बरं झालं मला सगळ्यांनी सांगितलं की प्रशिक्षणाची त्याला जोड हवी आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे, गरज आहे आणि त्या निमित्ताने मला वाटते प्रशिक्षण परीक्षेपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरी महाविद्यालयामध्ये सोलापूर जिल्हा परिषद व राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पायाभूत उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे, प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार, प्रशिक्षक अजित देशपांडे, एस.बी. गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कार्यकारी अधिकारी आव्हाळे म्हणाल्या,
बदलत्या काळानुसार कर्मचारी हा नवीन तंत्रज्ञानाशी जोडला पाहिजे आणि त्यामध्ये अचूकता आणि गतिमानता आली पाहिजे. याकरता सातत्याने प्रशिक्षणे झाली पाहिजेत. ग्रामीण भागातील लोकांना वेळेत आणि दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत. ही प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हणून अशा पद्धतीची प्रशिक्षणे सातत्याने झाली पाहिजेत. दररोजच्या कार्यालयीन कामकाजामध्ये स्पष्टता यावी. तसेच नवीन शासन निर्णय परिपत्रक याचा सखोल अभ्यास करून प्रशासन गतिमान झाले पाहिजे. याकरता हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. सदर प्रशिक्षणानंतर सर्व कर्मचाऱ्यांची परीक्षा जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतली जाणार आहे, असेही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्रकल्पाधिकारी शिवाजीराव पवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप आणि सचिन साळुंखे यांनी केले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे संयोजक संजय जमादार आणि सहसंयोजक विजयकुमार पिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समिती यांच्या वतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियान 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 5,60,000 घरांमध्ये गृहसंपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती समितीचे संयोजक संजय जमादार आणि सहसंयोजक विजयकुमार पिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने 15,000हून अधिक रामसेवक या अभियानात घरोघरी जाणार आहेत. शुभकार्याच्या अक्षता, निमंत्रण पत्रिका आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो ते देणार आहेत. तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा, व्यापक स्तरावर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, या निमित्ताने मोठी दिवाळी साजरी करावी, मंदिरामध्ये भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, प्रत्येकाने घरोघरी श्रीराम ज्योत लावावी, असे आवाहन यावेळी समितीने केले. राम जन्मभूमीसाठी वेळोवेळी झालेली आंदोलने आणि कारसेवा यामध्ये सहभागी कारसेवकांचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासयोद्धा सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गृहसंपर्क अभियान झाल्यानंतर 22 जानेवारीपर्यंत समितीतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये विविध मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी व नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत. अयोध्येतून आणलेल्या अक्षता कलश पूजनाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात सुरू असून 10 डिसेंबर रोजी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात कलश पूजनाने या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहर व जिल्ह्यातील विविध वस्ती व उपवस्ती अशा 2,000 ठिकाणी आणि ग्रामीण भागात 300 गावी अक्षता कलश पूजनाचे कार्यक्रम झाले. या अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातून 560 ठिकाणी कलश यात्रा काढण्यात आल्या. त्यात 1 लाखांपेक्षा अधिक रामभक्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, असेही यावेळी संजय जमादार आणि विजयकुमार पिसे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस हरिभक्तपरायण अभिमन्यू डोंगरे महाराज, अशोक पुजारी, पुरुषोत्तम मुर्ता, संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते. नवीन कॅलेंडर वर्षानिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शुभेच्छा देतो. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामलल्लाचा प्रतिष्ठापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्यात सरसंघचालक मोहनजी भागवत, अन्य संत मंत धर्माचार्य, राष्ट्रांचे प्रतिनिधी, सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनाही आमंत्रित केलेलं आहे. या सोहळ्यानिमित्त आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये इथे आज 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 5.5 लाख घरांमध्ये घरसंपर्क अभियानाचा आपण शुभारंभ केलेला आहे. या अभियानामध्ये प्रत्येकाच्या घरी आईतून आलेला अक्षता, तिथून आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचा फोटो असं छायाचित्र आपण सगळ्या घरामध्ये पोहोचवणार आहोत. या सगळ्या कामासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 12,000 रामसेवक कार्यकर्ते, महिला भगिनी, माता भगिनी यांचाही सहभाग राहणार आहे. या अभियानाच्या निमित्तानं गेल्या 10 डिसेंबरला सिद्धरामेश्वर ग्रामदेवत मंदिरामध्ये आईतून आलेल्या अक्षता कलशाचं पूजन झालं. या अक्षता पूजनानंतर सोलापूर शहरातील वस्त्या, ग्रामीण भागातील घरं म्हणजे वाडे, तांडे आणि गावं या ठिकाणी आपण अक्षता कलशांची मिरवणुका काढल्या. ही संख्या जवळपास 550 गावांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जवळपास 1.5 लाख रामभक्त ह्या सगळ्या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. ह्या अभियानाच्या निमित्तानं येत्या 22 जानेवारीला आपल्या घरांमध्ये, मठ मंदिरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करायचा, मोठी दिवाळी साजरी करायची आणि घरांवर पताके लावायचे आणि सगळं वातावरण जे आहे देशभरामध्ये रामलल्लाचं वातावरण निर्माण करून या अभियानाला आपण यशस्वीता दाखवायची आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला ज्यावेळी जसं अयोध्येमध्ये राम अवतरले होते त्यावेळी जशी आपण दिवाळी साजरी केली तशा प्रकारे दिवाळी आपण 22 जानेवारी सर्वत्र साजरी करायची आहे. तांदूळ किती, अक्षता किती वाटप करणार आहे? अक्षतासाठी जे आपण अयोध्येतून आलेल्या अक्षता ज्या आहेत
त्या अक्षताचे आपलं एक पाऊच निर्माण केलेलं आहे, पाऊच पुडी तयार केलेली आहे. ते पाकिटं आणि अयोध्येनं आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचं छायाचित्र असं त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे. किती अक्षता तांदूळ असणार ते? ही संख्या जवळपास 3.5 टनापर्यंत ही संख्या तांदूळ अक्षताची संख्या जी आहे म्हणजे किलोमध्ये नाही 5,60,000. 5.5 लाख घरापर्यंत आपण ते पोहोचवण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी 12,000पेक्षा जास्त कार्यकर्ते हे शहर आणि जिल्ह्यात काम करत आहेत. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरास आकर्षक रोषणाई केल्याने त्याचे प्रतिबिंब तलावात दिसत असल्याने मंदिर परिसर उजळून निघाल्याचे मनोहारी दृश्य पाहायला मिळत आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर मंदिरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे सारा मंदिर परिसर उजळून निघाला आहे. सदर रोषणाईचे प्रतिबिंब तलावातील पाण्यात उमटत असल्याने मंदिर परिसरात विहंगम दृश्य पाहावयास मिळत आहे. दरम्यान दूरवरून मंदिराकडे पाहिले असता रोषणाईचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यानंतर जणू दुसऱ्या सिद्धेश्वर मंदिराची प्रतिकृती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी ही रोषणाई करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी ही रोषणाई केल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. तत्पूर्वी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आणि यात्रा कालावधी असल्याने संपूर्ण मंदिर परिसरात आणि अन्नछत्र मंडळात भाविकांची रात्री उशिरापर्यंत मांदियाळी दिसून आली. श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात बाराबंदी शिवण्यात कारागीर कुदळे बंधू व्यस्त असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. यात्रा कालावधीत मानकरी आणि नंदी ध्वजधारक यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बाराबंदी पोशाख शिवण्यात कुदळे कारागीर बंधू व्यस्त असल्याचे चित्र आहे. सदरचा पोशाख हा सिद्धेश्वर महाराज परिधान करत असे. त्यामुळे या पवित्र पोशाखाला यात्रा कालावधीत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हा पोशाख परिधान केल्यानंतरच यात्रेत नंदीध्वज पेलण्यात येतो. तसेच मानकरी पालखी देखील
हा पोशाख घालून यात्रेच्या विधीमध्ये सहभागी होतात. हा पोशाख शिवण्यासाठी कारागिरांना 2 ते 3 तासांचा अवधी लागतो. यासाठी पांढरे शुभ्र खादी कापड आणि धोतर यांची आवश्यकता असते. दरम्यान याबाबत कुदळे यांनी सांगताना, आमच्या पिढीकडे हा पोशाख शिवण्याचा मान असून आमच्या पिढ्यानपिढ्या या पवित्र सेवेमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. एकंदरीत ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात यात्रेची लगबग सुरू झालेली दिसून येत आहे. सदाशिव कुदळे आमचे आजोबापासून आम्ही शिवत आहे बाराबंदी. वडील, आजोबा आणि मी, आमचे भाऊ गुरुनाथ कुदळे हे शिवत आहे. यावर्षी रेट गेल्या वर्षी तेवढंच घेतलेलं आहे. 950, 1000, 900 म्हणजे माणसं बघून बाराबंदी कापड आणि शिलाई दोन्ही मिळून कापड शिलाई. सोलापूर विद्यापीठ आणि सिंहगड महाविद्यालयातर्फे फेब्रुवारीत रेशीम उद्योग विषयक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुल आणि केगाव येथील NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रेशीम उत्पादन व अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयाशी निगडीत अ मल्टी मेगा इव्हेंट ऑन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारतचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी CRTDचे डायरेक्टर व DY पाटील, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शिवाजी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, रेशीम कोळी व रेशीम किडे यापासून मिळणारे रेशीम म्हणजेच सिल्क हे पदार्थ विज्ञान संशोधनासाठी महत्त्वाचा घटक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे सांगण्यात आले. सिल्क हे प्रोटीन्सचे समृद्ध असल्याने व त्याच्या असलेल्या विशिष्ट जैव गुणधर्मामुळे ते इतर पॉलिमर्सपेक्षा सरस ठरते. सोलापुरात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सुरू झाल्याने लिंगायत समाजाच्या नेत्यांनी भेट दिली. लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत सोलापुरात या महामंडळाचे कार्यालय सुरू झाले आहे. मंगळवारी लिंगायत समाजातील नेत्यांनी या कार्यालयाला भेट देऊन महात्मा बसवेश्वर ब्लड बँक व राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीने लिंगायत धर्मरक्षक विजयकुमार हत्तुरे यांनी जगज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट दिली. यावेळी महामंडळाचे अकाउंटंट सौरजनी लिंगशेट्टी, लिंगायत समाजाचे नेते सकलेश बाभुळगावकर, नामदेव फुलारी, सचिन शिवशक्ती, नागेश पडनुरे, सचिन तुगावे, सूरज दरेकर आदी उपस्थित होते. यावेळी विजयकुमार हत्तुरे यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून सुरू केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. सध्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असून तात्काळ ती भरली जावी अशी मागणी करत समाज बांधवांनी 36 जिल्ह्यांमध्ये कार्यालयात जाऊन महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट द्यावी असे आवाहन केले. सोलापूर येथे नव्याने सुरू झालेल्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसला आज भेट दिली व जगज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा या ऑफिसला भेट दिली आणि या ठिकाणी सर्व माहिती घेण्यात आली. अपुरा स्टाफ आहे, त्यामुळे शासनाने लवकर जास्तीत जास्त स्टाफचं मंजुरी द्यावी आणि जनजागृती होण्यासाठी सर्व घटकापर्यंत पोहोचण्यासाठी माहिती जाण्यासाठी योग्य ती पावले उचलावी आहेत. सर्वप्रथम मी शासनाचं अभिनंदन करतो व माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या समवेत जी बैठक झाली होती त्यावेळेस ही योजना मंजूर झाली होती. त्यामुळे मी राज्य सरकारचं त्यांचं अभिनंदन करतो व राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीनं आज या ठिकाणी ऑफिसला जगज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट देण्यात आलेली आहे. येत्या काळात जास्तीत जास्त लोकांना या महामंडळाचा फायदा व्हावा या दृष्टीने आम्ही सर्व राज्यभर अवेअरनेस शिबिर घेणार आहोत आणि मी राज्यातील तमाम लिंगायत बांधवांना विनंती करतो की आपणही आपल्या 36 जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले हे कार्यालय आहे, 36 जिल्ह्यातील कार्यालयाला भेट देऊन तिथं बसवण्यांची प्रतिमा भेट देऊन संपूर्ण माहिती घ्यावी, जेणेकरून गरजू आणि जे उद्योजक आहेत, ज्यांना गरजू आहेत अशा लोकांना याचा फायदा होईल. डॉक्टर स्वप्नील डी नीला यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. भारतीय रेल्वे वाहतूक सेवा 2011 बॅचचे अधिकारी डॉक्टर स्वप्नील धनराज नीला यांनी 1 जानेवारी 2024 रोजी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. डॉक्टर स्वप्नील नीला हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून वैद्यकीय पदवीधर असून डॉक्टर शिवराज मानसपुरे यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉक्टर स्वप्नील नीला हे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच डॉक्टर स्वप्नील नीला यांनी विभागीय परिचालन व्यवस्थापक भुसावळ विभाग, विभागीय परिचालन व्यवस्थापक मुंबई विभाग, क्षेत्र व्यवस्थापक आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक म्हणून ही जबाबदारी पार पाडली आहे. तसेच डॉक्टर स्वप्नील नीला यांना 2019 मध्ये राष्ट्रीय रेल्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2016 मध्ये महाव्यवस्थापकाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. वर्ष 2014 मध्ये सर्वोत्कृष्ट रेल्वे सेवा अधिकारी वाणिज्यिक विभाग या पुरस्काराने देखील डॉक्टर स्वप्नील नीला यांचा गौरव करण्यात आला आहे. कर्नाटकातील दावणगिरी इथं हिंदू धर्माविरुद्ध वीरशैव लिंगायत धर्म असा ठराव केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहरातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी निदर्शने आंदोलने केली. कर्नाटक राज्यातील दावणगिरी येथे हिंदू धर्माविरुद्ध भूमिका घेत समाजकंटकांनी वीरशैव लिंगायत धर्म असा ठराव केला आहे. या ठरावाच्या विरुद्ध सोलापूर शहरात हिंदू वीरशैव लिंगायत मंच आणि समाज बांधवांनी निदर्शने आंदोलने केली. यावेळी विविध घोषणा देत हिंदूंना या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला जात असून असा प्रकार भविष्यात सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. श्री मदतगुरु पंचाचार्य महाराज की जय श्री राम, भारत माता के. महिन्यात 24 डिसेंबर 2023 रोजी दावणगिरी कर्नाटक येथे जो हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या विरोधामध्ये किंवा आमच्या जो धर्माच्या विरोधामध्ये हिंदू धर्मियांच्या विरोधामध्ये जो काही असं म्हणता येईल आपल्या तिथं त्या अधिवेशनामध्ये ठराव जो पारित केला गेलेला आहे तो एक हिंदूंना विभाजन करण्याचं, हिंदूंमध्ये भेद पाडण्याचा, आमचा बुद्धिभेद करण्याचा एक कुटील कारस्थान तिथं जो तिथल्या एका ठरावामध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की तिथं येणाऱ्या जनगणनेमध्ये हिंदूंनी जे आमचे जे मूळ जो आमचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या विरोधामध्ये त्या ठरावामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जनगणनेमध्ये जातीच्या कॉलममध्ये धर्माच्या कॉलममध्ये जात ही तुम्ही वीरशैव किंवा धर्म म्हणून तुम्ही वीरशैव किंवा लिंगायत असं उल्लेख करा. अशा पद्धतीचा जो ठराव आमच्या हिंदू विरोधी ठराव तिथे जो झालेला आहे त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व हिंदू बांधव तिथे जमलेलं. दावणगिरीमध्ये झालेला ठराव हा संपूर्णतः हिंदूंवरती अन्याय करणारा व हिंदू धर्मासाठी कलंक लावणारा असा एक ठराव तिथं पारित केला गेलेला आहे. त्या ठरावाचा जेवढा निषेध आम्ही हिंदू बांधव आणि हिंदू वीरशैव लिंगायत हे मूळ वीरशैव परंपरेचे हिंदूची एक उपशाखा असलेली एक आमचे हा संप्रदाय आहे. या संप्रदायाला हिंदूंपासून व आमचा जो बुद्धिभेद करण्याचा जो हा प्रयत्न चालू आहे त्याचा या मंचच्या वतीनं समस्त सोलापूरकरांच्या वतीनं व समस्त हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो. करकंब शिक्षक विद्यार्थ्यांनी भारतीय पक्षी वेडा राघोस यास जीवनदान दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती करकम येथे वेडा राघू हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्याच्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती येथील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे, मुख्याध्यापक किरण ढोबळे व शाळेतील विद्यार्थ्यांनी उपचार करून त्यास जीवदान दिले. रामभाऊ जोशी हायस्कूल करकमचे वन्यप्राणी विविध वनस्पतींचे अभ्यासक पक्षीमित्र महादेव पुजारी सर यांनीही या पक्षास त्यांच्या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना दाखवून या पक्षाबद्दल सखोल माहिती दिल्यानंतर पक्षास निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात पशुपक्ष्यांविषयी प्रेम निर्माण होऊन निसर्गातील पशुपक्ष्यांचे जीव वाचवण्यासाठीची प्रेरणा यामधून विद्यार्थ्यांना मिळाली. वेडा राघू हा भारतीय पक्षी हिरवा पण आकाराने चिमणी एवढाच परंतु लांब शेपटीचा अतिशय गोजीरवाणा असा हा पक्षी आहे. विजेच्या तारांवर बसून कीटक पकडण्यासाठी हवेत उडून पुन्हा त्याच जागेवर येऊन बसणारा हा पक्षी म्हणून त्याला वेडा राघू म्हणतात. इंग्रजीत त्याला लिटिल ग्रीन बिटर अर्थात मधमाशा खाणारा लहान पक्षी म्हणून ओळखले जाते. शरीराच्या मानाने त्याची चोच व शेपूट लांब असते. या पक्षाचे शास्त्रीय नाव मेरोपस ओरिएंटलिस असे आहे. सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी या पक्षास जीवदान मिळावे यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. माणसाला जीवन जगत असताना परमार्थाची गरज असते असे प्रतिपादन हभप गणेश महाराज भगत यांनी केले.
माणसाने जीवन जगत असताना त्याला परमार्थाची जोड द्यावी, तरच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनास अर्थ असल्याचे मत हरिभक्तपरायण गणेश महाराज भगत यांनी धनगरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह येथील आयोजित कीर्तन सेवेत मांडले. तुळजापूर तालुक्यातील मौजे धनगरवाडी येथे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी नातेपुते येथील हरिभक्तपरायण गणेश महाराज भगत यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश महाराज भगत यांनी कीर्तनरूपी सेवेत आपल्या मधुर वाणीतून प्रबोधनात्मक विचार मांडले. माणसाने आपल्या या अनमोल अशा जीवनात काय करू नये व काय करावे म्हणजे खऱ्या अर्थाने आपले जीवन सफल होईल हे उदाहरण देऊन स्पष्ट करत माणसाला जीवन जगत असताना परमार्थाची खूप मोठी गरज असल्याचे सांगितले. यावेळी श्रीकृष्ण महाराज भगत, श्रीराम महाराज भगत यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाराळी येथील स्वामी विवेकानंद विद्या विहार शाळेतील फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. बाराळी येथील स्वामी विवेकानंद विद्या विहार शाळेतील फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवसाय व विक्री कौशल्य आत्मसात करावे, पैसे कमवण्यासाठी किती व कसे कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव व्हायला हवी, यासाठी बाराळी येथील स्वामी विवेकानंद विद्या विहार या इंग्रजी माध्यम शाळेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला खरी कमाई तथा फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मुख्याध्यापक म्हणाले की विद्यार्थ्यांना लहान वयातच खऱ्या कमाईचा अर्थ समजला तर भविष्यात खर्च व कमाई यांची सांगड घालून आयुष्य जगता येईल, विक्री कौशल्य विकसित होईल. यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक तथा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई, थालीपीठ, वडापाव, शेवपुरी, पाणीपुरी, वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, मिसळ तसेच फळे विक्रीसाठी ठेवली होती. पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. यात विद्यार्थ्यांना बरेच काही शिकता आले. आपल्या पालकांना कमाई करताना किती मेहनत घ्यावी लागते याची प्रचिती मुलांनी घेतली. लहान वयात प्रथमच विक्री करताना तारांबळ उडाली, पण पैसे मोजून घेताना चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत होता. असे का आंबेडकरवादी युवकांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मुखेड शहरात शौर्य रॅली काढण्यात आली. आंबेडकरवादी युवकांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहरात 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता शाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकापासून शहरातील मुख्य मार्गाने मोटरसायकल भव्य शौर्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन सभेनंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाने झाला. पेशव्यांच्या विरुद्ध 1 जानेवारी 1818 साली झालेल्या लढाईत महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा धुव्वा उडवला. 500 शूरवीरांनी अवघ्या 16 तासांमध्ये पेशव्यांच्या हजारो सैन्याला जेरीस आणत पराभव पत्करण्यास भाग पाडले.
अन्याय अत्याचाराविरुद्ध भीमा कोरेगावच्या या गौरवशाली इतिहासाला 1 जानेवारी 2024 रोजी 206 वर्षे पूर्ण झाल्याने या शौर्य दिनानिमित्त आंबेडकरवादी युवकांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गाने मोटरसायकल रॅली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला असंख्य संख्येने उपस्थित राहून शूरवीरांना अभिवादन करण्यात आले। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि अचूकता वाढवण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण हे महत्त्वाचे, जेडबीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे प्रतिपादन। श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण अभियान राबविणार। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीचा उपक्रम। श्री शिवयोगी सिद्धेश्वरांच्या यात्रेची लागली चाहूल। यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुदळे बंधू बाराबंदी शिवण्यात झाले व्यस्त। युवकांमध्ये वाढली बाराबंदीची क्रेज। या बातम्यांचं इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।